दरम्यान सनातन धर्माची अशी बदनामी करणं चुकीचं असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। तर पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या करणाऱ्यांचा एकदा मुस्लिम दहशतवादी असा उल्लेख करून निषेध करून दाखवा असं ओपन चॅलेंज भाजपच्या केशव उपाध्याय यांनी दिलंय। जितेंद्र आव्हाड तर काही सुद्धा बोलू शकतात, त्यांच्या बोलण्याला कोण म्हणजे आपण म्हणतो ना मारणाऱ्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड कोण धरणार, तसं जितेंद्र आव्हाडांना बोलायची सवय। छत्रपती शिवाजी महाराजांचा सनातन धर्माशी संबंध जोडणं योग्य नाही। सनातन धर्म हा निश्चितपणानं एक वेगळी विचारधारा देशामध्ये रुजवण्याचं काम करतो, जो सहिष्णुता, सहनशीलता आणि आपल्या पद्धतीनं या देशामध्ये समभाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सनातन धर्मवाद्यांनी विरोध केला असं म्हणणं हे चुकीचं आहे। याच पहलगाममध्ये ज्यावेळी धर्म विचारून हिंदूंची हत्या करण्यात आली त्यावेळी त्या मुस्लिम दहशतवाद्यांचा निषेध जितेंद्र आव्हाड करून दाखवा। सनातन धर्मावरती टीका करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात आव्हाड साहेब तुम्हाला, पण पहलगाममध्ये ज्यांनी हत्या केली त्याचा मुस्लिम दहशतवादी म्हणून निषेध करून दाखवा, बघूया काय फुटतं की फाटतं।